इंग्रज पण बरे वागले याच्यापेक्षा वाईट हे सरकार शेतकऱ्यांसोबत वागतं आहे। एक तर यांनी निवडणुकीत सांगितलं होतं की आम्ही सरसकट सातबारा कोरा करू। आता दीड पावणे 2 वर्ष उलटून गेले तरी सातबारा कोरा करायचे नाव घेत नाही। विजय थलपती नावाचा एक पोरगा जर तामिळनाडूमध्ये बदल करू शकतो, सगळ्या प्रस्तावित पक्षांना बाजूला करून एक वेगळा चमत्कार घडू शकतो, तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काहीतरी घडेल की असंतोष कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उफाळून येईल आणि या राज्यातल्या सरकारला, या मंत्र्यांना, या पुढाऱ्यांना भीक मागायची वेळ या महाराष्ट्रामध्ये येईल। इंग्रज पण बरे वागले याच्यापेक्षा वाईट हे सरकार शेतकऱ्यांसोबत वागतं आहे। एक तर यांनी निवडणुकीत सांगितलं होतं की आम्ही सरसकट सातबारा कोरा करू। आता दीड पावणे 2 वर्ष उलटून गेले तरी सातबारा कोरा करायचे नाव घेत नाही। आम्ही मध्ये सगळ्या शेतकरी नेत्यांनी नागपूरला आंदोलन केलं, सरकारला झोकवलं, 2 दिवस राष्ट्रीय महामार्ग बंद केला। सरकारनं आमच्यासोबत चर्चा केली आणि सांगितलं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करतो। आता 30 जून उलटून गेली तरी यांची कर्जमाफीची तारीख अजून यायला तयार नाही। तारीख पे तारीख असा यांचा अजेंडा सुरू आहे आणि यांनी जे काही निकष आणि जाचक-अटी लावल्या यामध्ये 10 ते 15% शेतकरी सुद्धा कर्जमाफीमध्ये बसणार नाही, अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे। आता माझ्या बुलढाणा जिल्ह्यातली अवस्था अशी की 4.5 लाख शेतकरी आहे, पैकी 2.5 पावणे 3 लाख शेतकरी पीक कर्जधारक आहे। त्यातले फक्त 12,000 शेतकरी कर्जमाफीमध्ये बसणार आणि त्यातही जे पैसे भरतील त्यांनाच लाभ मिळणार, म्हणजे 5-6 हजार शेतकरीच फक्त 2.5 पावणे 3 लाखापैकी बसणार, अशी सर्वदूर महाराष्ट्रातली अवस्था आहे। मी अन्नत्याग आंदोलन केलं बुलढाण्याला, राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला। सरकारने सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची बैठक लावून सकारात्मक चर्चा घडून आणू, बदल करू। अजून आठवडा उलटला तरी यांचं बैठकीचं निमंत्रण यायला तयार नाही। लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, अशी सध्याची अवस्था आहे। त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, पण आम्ही महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांची एकजूट करणार आहोत आणि या सरकारला त्यांची औकात दाखवून देणार आहोत। लक्षात ठेवा, विजय थलपती नावाचा एक पोरगा जर तामिळनाडूमध्ये बदल करू शकतो, सगळ्या प्रस्तावित पक्षांना बाजूला करून एक वेगळा चमत्कार घडू शकतो, तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काहीतरी घडेल की असंतोष कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उफाळून येईल आणि या राज्यातल्या सरकारला, या मंत्र्यांना, या पुढाऱ्यांना भीक मागायची वेळ या महाराष्ट्रामध्ये येईल। त्यांना मुळामध्ये विरोधी पक्ष ठेवायचाच नाहीये आणि चळवळीतले लोक पण जिवंत ठेवायचे नाहीये। म्हणजे आमच्यासारखे बोटावर मोजणे इतके जे काही लोक आता आवाज उठवणारे असतील, आमचे नितेश कराळे सर असतील, आम्ही असू, किंवा रविराज साबळे पाटील असतील, किंवा ही जी काही मंडळी राज्यामध्ये आपापल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलतात, यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं, यांच्यावर केसेस भरायच्या, यांना जेलमध्ये कसं ठेवता येईल असा प्रयत्न करायचा, म्हणजे कुणी आवाजच उचलला नाही पाहिजे। आता मी त्याचा अनुभव घेतला ना उपोषणाच्या दरम्यान। मी उपोषणाला बसल्यावर 3 दिवस तर यांनी डॉक्टर तपासायला येऊ दिला नाही हो, साधा पोलीस कर्मचारी तिथे लावू दिला नाही। जेव्हा आमची तब्येत प्रचंड खालावली, राज्यभर लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा मग यांना जाग आली आणि मग हे चर्चेला आले। त्यातही त्यांनी लबाडाचं आमंत्रण दिलं। त्यामुळे अजून सरकारने आमची बैठक लावलेली नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे की या जाचक अटी आणि निकष शिथिल करा, 2 लाखाची कर्जमाफी 5 लाखापर्यंत न्या आणि शेतकरी त्यात बसले पाहिजे अशी व्यवस्था करा। निव्वळ काहीतरी थोतांड करायचं, हेडलाईन मॅनेजमेंट करायचं, मीडियामध्ये मोठमोठ्या बातम्या छापायच्या, 56 लाख शेतकरी, 36,500 कोटी, असं काही होणार नाही। ही कर्जमाफी 7-8 हजार कोटीच्या आत गुंडाळल्या जाणार आहे। 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज केंद्र सरकारने राईट ऑफ केलं, तेव्हा मोर्चा निघाला नव्हता, कोणी उपोषण केलं नव्हतं, जाचं गाठी लावलं नाही, निकष लावले नाही। उद्योगपतींच्या बाजूचं हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांना मारायचं असा अजेंडा सरकारने ठरवलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी अंबानी अडाणीच्या घशात घालायच्या, असा त्याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा आहे। आता पुढच्या 15वाड्यामध्ये 1000 शेतकरी कर्जमाफीत बसवायचे, पुन्हा 2 महिन्याने 2000 बसवायचे, असे करत करत हे 29 पर्यंत न्यायचं आणि शेतकऱ्यांमध्ये पण भांडणं कशी लागतील, शेतकऱ्यांची एकजूट सुद्धा कशी फुटेल, असा प्रयत्न सरकारचा याच्या पाठीमागचा आहे। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर होतोय, नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, पण असं एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास असं सांगतो की जेव्हा जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो, तेव्हा कुणीतरी एक युगपुरुष म्हणून पुढे येत असतो। जसं रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला, मोगल माजले म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला, इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू क्रांतीचे नाना पाटलाचा जन्म झाला, इंदिराजींनी आणीबाणी लावून लोकांना तुरुंगात टाकलं म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला। अशा पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद उलथवून लावण्यासाठी कुणीतरी एक माणूस पुढे येत असतो, असंतोषाचा चेहरा होत असतो। त्यामुळं आयुष्यभर आमची सत्ता राहील अशा पद्धतीच्या भ्रमात सत्ताधाऱ्यांनी राहू नये आणि शेतकऱ्यांचा तळतळाट फार लागतो, लक्षात ठेवा। शेतकऱ्याला खेटायचा प्रयत्न केला, एकदा कांद्याच्या प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलेलं आहे,
हा या देशाचा इतिहास आहे. त्यामुळं हलक्यात शेतकऱ्यांना घेऊ नका, कारण शेतकरी इमानदारीनं काबाड कष्ट करतो. यांच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण हा आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे. त्यामुळे याचा तळतळाट इतका लागेल की यांना भीक मागायची वेळ येईल. यांचं चांगलं होणार नाही जर शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न केला तर.